नमस्कार. पवित्र श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की श्रावण महिना कधीपासून सुरू होते, किती श्रावण सोमवार येतात, रुद्राभिषेक कसा करायचा, कुठली फुलं महादेवांना अर्पण करायची आणि बरीच माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हा संपूर्ण श्रावण महिना किंवा दर सोमवारी तुम्ही महादेवांना कुठल्या वस्तूंनी अभिषेक करू शकता, काय वस्तू अर्पण करू शकता, ज्याचं तुम्हाला एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी विशेष फळ कसं मिळेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आज मी आणलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण जरूर बघा. बरीच काही माहिती व्हिडिओमध्ये आहे. माझं नाव आहे शारदा. मी एक सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुतज्ञ, रेमेडी एक्सपर्ट आणि क्रिस्टल हीलर आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यात बऱ्याच माता भगिनींचे, भक्तांचे पूर्ण महिनाभर उपवास असतात. काय खावं काय नाही खायचं हे तर माहितीच आहे. फळं घ्यायची आहेत, उपवासाच्या वस्तू आपल्याला ग्रहण करायच्या आहेत. विशेषतः आपल्याला काय खायचं नाही ते आपण बघूया. वांग खाणं वर्ज्य आहे. कांदा, लसूण आणि मांस, मद्य ह्या गोष्टी वर्ज्य आहेत. कांदा लसूणसाठी बरीच लोक जे आहेत ते अवॉइड करू शकत नसतात. जरी तुम्ही कांदा लसूण टाळू शकत नसाल तर देवाला कृपया या महिन्यात कांदा लसूण युक्त पदार्थांचा भोग आपण दाखवू नका. हे शास्त्रसंमत नाहीये. कांदा लसूण तामसिक असल्यामुळे ते देवाच्या नैवेद्यामध्ये वर्ज्य आहे. आपणही हा श्रावण महिना जर वर्ज्य केल्या या गोष्टी तर आपल्याला ह्याचं फळ खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं. तुम्ही जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करता, कुठली पारायण करता, तर त्यामध्ये विशेषतः नियम दिलेला असतो की कांदा लसूण तेवढ्या ज्या पिरियडमध्ये खायचं नाहीये. मग का दिलेलं आहे? कारण त्या गोष्टी शास्त्राने वर्ज्य सांगितले आहे. आपल्याला स्वरभानू राक्षसाची गोष्ट माहितीच असेल की अमृत पिऊन तो देवांच्या पंक्तीमध्ये बसला होता. मग भगवान विष्णूने जे आहे सुदर्शन चक्राने त्याचा गळा जो आहे तो छाटला होता. मग त्या रक्ताची थेंब पृथ्वीवर पडली, कांदा लसूण त्यापासून आला, असं अशी आख्यायिका आहे. ही बरीचशी जी आहे माहिती आहे. तर हे आपल्या आरोग्यासाठी तर चांगलं आहे आयुर्वेदिक दृष्ट्या, पण शास्त्र असं सांगत नाही की नैवेद्यामध्ये ह्या गोष्टी चालतात. इतर वेळेसही तुम्ही जर कांदा लसूणाचा देवाला भोग नैवेद्य चढवत असाल तर तो वेगळा करून तेवढा त्यांच्या पुरता चढवा. बघूया की महादेवांना अभिषेक कुठल्या द्रव्यांनी, कुठल्या वस्तूंनी, कुठल्या विशिष्ट गोष्टीसाठी आपल्याला करायचे आहेत. आपल्याकडे शिवपिंड असेल तर त्याच्यावरही अभिषेक करू शकता. जरुरी नाहीये तुम्ही महिनाभर मंदिरातच जायचं आहे. किंवा तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर तुम्ही काय करायचं, शिवपिंड नसेल तर कुंडी तर प्रत्येकाकडे असते. तुळशीची कुंडी सोडून कुठल्याही कुंडीमधल्या मातीचे तुम्ही जे आहे शिवलिंग निर्माण करू शकता. पार्थिव शिवलिंग निर्माण करून त्याच्यावर अभिषेक करून तिथेही पूजा केली तर चांगलंच आहे. ते उलट उत्तम आहे. असं म्हणतात आपल्या हाताने जो शिवलिंग निर्माण करतो तेव्हा आपल्या हातात जर काही वाईट रेषा असतील तर त्या आपल्या महादेव जे आहे मिटवत असतात. कारण आपण त्यांचं शिवलिंग निर्माण करतो. तर आपण तोही शिवलिंग निर्माण करू शकता. मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरातही जाऊ शकता. तर आपण पहिला उपाय बघूया आपल्या आरोग्यासाठी. हेल्थ इश्यू असतील तुम्हाला बऱ्याच प्रमाणे, ज्यामध्ये प्रामुख्याने हाय बीपी असेल, डायबिटीज असेल, आयसाईट इश्यू असतील, तर तुम्हाला महादेवांना मध अर्पण करायचा आहे. मधाने अभिषेक करायचा आहे. यामुळे काय होईल, तुमचा सूर्यग्रहण जो आरोग्याचा कारक असतो तो बलवान होण्यास मदत मिळेल. तुम्ही कायमही हे करू शकता. महादेवांवर शहद अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला वाटतंय की धनप्राप्तीमध्ये अडथळे येतात आहे, कोण घेतलेले पैसे परत करत नाहीत तुमचे, किंवा धन अर्जनासाठी तुम्हाला जे आहे खूपच अडथळे येतात आहे, तर तुम्ही महादेवांवर डाळिंबाचा रस किंवा याचा उसाचा रस जो आहे तो पूर्ण महिनाभर चढवला तो उत्तम आहे. किंवा तुम्ही शुक्रवार, सोमवार या दिवशी तर आवर्जून चढवायलाच पाहिजे. हे एक तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला वाटतं की आपल्या कामामध्ये अडथळे येतात आहे, कुणाची टोक लागली आपल्या व्यवसायाला, दुकानाला, घराला, किंवा नजर लागलेली आहे आपल्याला, किंवा आपला काही असा पास्ट कर्मा जे आहे तो आपल्याला अडचणी आणतोय कामामध्ये, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, महादेवांना तीळ अर्पण करायचे आहे. याने बराचसा फायदा होतो. त्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्या वास्तूमध्ये दोष आहे, आपल्या रिलेशनशिप्स चांगले नाहीये, तर पाण्यामध्ये आपलं घरचं पाणी घेऊन जाऊन तुम्हाला त्यामध्ये दूध अर्पण करून त्याने अभिषेक करायचा आहे. हे खूप जे आहे फलदायी ठरतं आपल्यासाठी. मग तुम्हाला जर परदेशात जायचं आहे, परदेशात किंवा परगावी जाऊन नोकरी, शिक्षण करायचं आहे, अडचणी येत आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला केशर मिश्रित दूध जे आहे ते महादेवांना अर्पण करायचं आहे. मन स्थिर नाहीये, मन चंचल आहे, त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. आता बघूया
आपल्यामध्ये मान सन्मान जो आहे तो बऱ्याच जणांना मिळत नाही, विचारलं जात नाही, किंवा तुम्हाला पॉलिटिक्समध्ये चांगलं करायचं आहे तर महादेवांना गहू अर्पण करायचे आहे. तुम्हाला वाटतं आयुष्यातले कष्टच संपत नाही, एक एक प्रॉब्लेम गेला की दुसरा येऊन उभा राहतोय, तर अशा वेळेस आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहे, ज्यामध्ये महादेवांना शिवपिंडीवर आपल्याला दुर्वा अर्पण करायचा आहे. त्यासोबतच हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. जर तुम्ही महिनाभर खाऊ घातला उत्तम आहे, महिनाभर नसेल जमत बुधवार सोमवार तुम्ही हे जरूर करा. हिरवा चारा नाही मिळाला तुम्हाला तर आपण पालक, कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या गाईला जरूर खाऊ घाला. हे कायमही केलं तर खूप चांगलं आहे. आपल्या मार्गातले जे अडथळे असतात ते सगळे दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतरचा उपाय आहे आपल्यासाठी, हे उपाय करताना तुम्ही हाही 21 दिवसांचा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, 21 बेलपत्र घ्यायची आहे. त्याच्यावर पांढऱ्या चंदनाने तुम्हाला ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे. हे 21 दिवस जर माता भगिनी कोण करणार असतील तर पाळीच्या दिवसामध्ये ते हा उपाय दुसऱ्यांकडनं करून घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला 21 बेलपत्र लागतील. 21 बेलपत्र जे आहेत तुम्हाला चढवायचे आहेत पिंडीवर, रोज जाऊन चढवायच्या आहेत. आपण संपूर्ण महिनाभर हा उपाय चढवायचा आहे, खंड पडू द्यायचा, हा उपाय करायचा आहे, खंड नाही पडू द्यायचा. त्यानंतर अजून एक प्रभावी उपाय आहे, ज्यामध्ये आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे, शेंडी सहित केसांसहित तो नारळ घ्यायचा आहे. हा नारळ शेंडी आपल्याकडून कडे करून महादेवांना अर्पण करायचा आहे. हा अर्पण करताना आपली मनोकामना सांगायची आहे की कुठल्या मनोकामनेसाठी पूर्ण म्हणजे हा नारळ वाहताय. 11 दिवस कंटिन्यू हा नारळ व्हायचा आहे. जर तुमचे पिरियड्स येत असतील या दरम्यान तर तुम्हाला पिरियड्सची तारीख बघून नंतर चालू करायचं आहे, खंड यातही पडू द्यायचा नाही. तर हे सगळे उपाय तुम्ही करा. जर तुमचा गुरुग्रह बलवान करायचा आहे, गुरु कमजोर असेल पत्रिकेत, किंवा तुम्हाला वाटतंय आपली उन्नती व्हावी, आपल्याला प्रमोशन मिळावं, कामामध्ये यश यावं, तर आपल्याला गाईच्या तुपाने अभिषेक करायचा आहे महादेवांना. हे सगळे उपाय तुम्ही करा, खूप फरक पडेल. त्यानंतर आपण बघूया रुद्राक्ष. रुद्राक्ष आपण पंचमुखी ह्या सगळ्यांसाठी चालत असतो, तर पंचमुखी रुद्राक्ष तुम्ही या महिन्यात धारण करणं अतिउत्तम आहे. श्रावण महिना पण आहे, तुम्ही ह्याची व्यवस्थित जे आहे सिद्ध करा. याला रुद्राक्षाला आदल्या दिवशी रुद्राक्ष आणून आपल्याला सोमवारच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी घ्यायचा आहे. तुपात दिवसभर रात्रभर बुडवायचा आहे गाईच्या तुपामध्ये. दुसऱ्या दिवशी स्वच्छ करायचा, गंगाजळने पंचामृताने त्याचा अभिषेक करून धूप दीप दाखवून पांढऱ्या फुलांमध्ये महादेवांपुढे ठेवून 108 वेळा नमः शिवायचा जप करा किंवा महामृत्युंजयचा जप करा आणि हा सिद्ध होतो रुद्राक्ष. त्यानंतर तुम्ही लाल दोऱ्यामध्ये किंवा चांदीच्या चेनमध्ये तुम्ही धारण करू शकता. त्यानंतर तुम्हाला जे आहे मनोभावे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सांगून महादेवांची पूजा अर्चना संपूर्ण महिनाभर करायची आहे. नक्कीच महादेव तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. आपल्याला जर ही माहिती थोडी जरी आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आपण मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशा बऱ्याच काही ज्या रेमेडीज आहेत तुमच्यासाठी दररोज घेऊन येणार आहे. माझ्याकडे अशा भरपूर रेमेडीज आहेत ज्या खूप उपयुक्त आहेत, ज्या क्लायंट्सला दिल्या आहेत त्यांना 100% रिझल्ट मिळालेले आहेत. आपणही ह्या रेमेडी जरूर करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय त्याच्यापासून जे आहे फायदा झालेला आहे, रेमेडी कशा काम करत आहे. आपल्याला व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल की आपण चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. मस्त रहा, स्वस्त रहा आणि महादेवांची श्रावणात खूप सेवा पूजा अर्चना करा. महादेव तुमच्या सर्व कामना पूर्ण करो हीच इच्छा. नमस्कार. ओम नमः शिवाय.